नमस्कार. आजचा आपला विषय मुलांना बचत करायला शिकवण्याचे 8 उपाय. चला तर मग सुरुवात करूया. प्रत्येक आईवडील आणि पालक आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन यशस्वी नागरिक बनवण्याचे स्वप्न पाहत असतात. आपल्या मुलाने शिकून सवरून चांगले नागरिक व्हावे, जीवनातील सर्व सुखे सुविधा आणि संपन्नता मिळावी असे त्यांना वाटत असते. आपली मुले कोणत्याही क्षेत्रात इतरांच्या तुलनेत मागे नसावीत असेही पालकांना वाटते. त्यामुळेच ते मुलांना नियमित शिक्षणाबरोबरच खेळ, नृत्य, संगीत याचेही प्रशिक्षण देत असतात, कारण त्याने प्रत्येक क्षेत्रात पारंगत व्हावे असे वाटते. पालकांच्या याच विचारसरणीला टी व्हीवरून सादर होणाऱ्या अनेक नृत्य, गायन, अभिनय यांच्या स्पर्धा आणि लाईव्ह शोने खूप बळ दिले आहे. तुम्ही आपल्या मुलाच्या बाबतीत मोठमोठी स्वप्ने पाहत असतात, त्यांच्यासाठी खूप मोठी रक्कमही खर्च करत असतात. अशावेळी तुमच्यासाठी हे अतिशय आवश्यक असते की तुम्ही आपल्या मुलांना पैशाचे महत्त्व आणि मूल्य समजावे. मुलांना पैशाचे महत्त्व समजून सांगावे असे म्हणण्यामागे उद्देश इतकाच आहे की त्यांना बचतीचे महत्त्व पटवून द्यावे किंवा त्यांना अशा प्रकारच्या सवयी लावाव्यात की त्यामुळे ते आपोआप बचत करू शकतील. तुम्हाला आपल्या मुलाला पैशांची बचत करायची सवय लावायची असेल आणि मोठे झाल्यावर त्याने योग्य प्रकारे आर्थिक गुंतवणूक करावी असे वाटत असेल तर खालील 8 उपाय स्वीकारून त्यांना शिकवा. चला तर मग आपण एक एक उपाय बघूया. पहिला उपाय, सुरुवातीपासूनच धनाचे महत्त्व सांगा. ज्या दिवसापासून तो बेरीज वजाबाकी करायला शिकतो त्या दिवसापासून आपल्या मुलाला पैशांचा हिशोब करायला सांगा. गोष्टी आणि खेळांच्या माध्यमातून त्याला पैशाचे महत्त्व समजावून सांगा. दुसरा उपाय आहे, मुलांशी सतत बोलत राहा. मुले जसजशी मोठी होत जातात तशा त्यांच्या गरजा आणि मागण्या वाढत जातात. कुटुंबात सामूहिक गप्पांच्या वेळी किंवा गोष्टी सांगण्याच्या वेळी त्याला पैशाचे महत्त्व समजावून सांगा. त्यांना आपल्या संघर्षाच्या खऱ्या गोष्टीसोबत हेही सांगा की पैसे कमवणे किती अवघड असते. त्यामुळे त्यांना प्रामाणिकपणे पैसे खर्च करायला सांगा. तिसरा उपाय, मुलांच्या मागण्या समजा आणि समजावून सांगा. मुलाची कोणती मागणी महत्त्वाची आहे आणि कोणती टाळण्यासारखी आहे हेही समजून घ्या, कारण मुले नासमज असतात आणि कोणत्याही वस्तूचा हट्ट धरून बसतात. त्यांच्या अनेक मागण्या अनावश्यक असतात. अशावेळी मूल करत असलेली मागणी कशी चुकीची आहे ते त्यांना समजावून सांगा. त्यानंतरच त्यांना निर्णय घ्यायला सांगा. चौथा उपाय, पॉकेट मनी नक्की करा. त्यांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करण्यासाठी एक ठराविक रक्कम द्या. त्यांना विविध पर्याय देण्याचा प्रयत्न करा. त्यांना सांगा की तितके पैसे तो वाचून आणेल तितके त्याच्या बचतीसाठी ठेवले जातील. पाचवा उपाय, मुलांच्या खर्चावर लक्ष ठेवा. मोठी झाल्यावर मुलांना दैनिक किंवा मासिक स्वरूपात खर्च दिला जातो. त्यांच्या खर्चावर योग्य लक्ष ठेवा. त्यांना आपल्या खर्चाची यादी करायला आणि ती तुम्हाला दाखवायला सांगा. हे सर्व तुम्ही त्यांच्या भल्यासाठी करीत असल्याचे त्यांना समजून सांगा. असे केल्यामुळे पुढे चालून मोठी रक्कम आल्यावर ते बचत करायला सक्षम होतात. सहावा उपाय, मुलांना प्रोत्साहन द्या. तुमचे प्रयत्न आणि शिकवण यामुळे मुलाने खूप चांगल्या रकमेची बचत केली असेल तर त्याला प्रोत्साहन द्या. तुम्ही त्याला एखादी चांगली भेट आणून द्या. त्यामुळे आणखी जास्त बचत करण्यासाठी तो उत्साही असेल. सातवा उपाय, प्रॅक्टिकल व्हा. मुलांच्या जमा रकमेतून उधार घ्या. मुलांसोबत प्रॅक्टिकल व्हा. त्यासाठी कधीकधी मुलांच्या जमा रकमेतून उधार रक्कम घ्या. नंतर तीच रक्कम व्याजासह त्यांना परत करा. असे केल्यामुळे भविष्यात व्याजाच्या जोरावर आपले पैसे वाढवता येतात याचे मुलांना प्रॅक्टिकल ज्ञान मिळते. याचा दुसरा फायदा असा होतो की मुले जितकी जास्त प्रमाणात बचत करतील तितकी मोठी रक्कम तुम्ही त्यांच्याकडून उधार घेऊ शकाल. त्याचे व्याज मिळवून पुन्हा आणखी मोठी रक्कम त्यांना परत करू शकाल. त्यामुळे त्यांचे मनोबल वाढते. मुले लहानपणापासूनच अशी वागायला लागली तर मोठी झाल्यावर ते योग्य प्रकारे गुंतवणूक करू शकतील आणि त्यांचा योग्य प्रकारे हिशोब देखील ठेवू शकतील. आठवा आणि शेवटचा उपाय, पैशांच्या देण्या घेण्याबाबत मुलांना अवश्य सांगा. गुंतवणूक किंवा पैशांचे देणे घेणे याबद्दल मुलांनी काही प्रश्न विचारला तर त्याला अडवू नका. मुलांकडून उधार पैसे घेतल्यावर प्रत्येक वेळी त्यांना फायद्यासह परत देऊ नका, तर कधीकधी त्यांना त्यात तोटाही होऊ द्या. म्हणजे मग व्यवहारात तोटा झाल्यावर कशी परिस्थिती निर्माण होते याची त्यांना जाणीव होईल. तर मित्रांनो, आजचे हे बचतीचे 8 मार्ग तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा. हो, आणि आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.